आणि एक महत्त्वाची बातमी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलं। आजच्या कांदा परिषदेत शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची भूमिका ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे कांदा उत्पादकांच्या विविध प्रश्नांवर या परिषदेत चर्चा होणार आहे। लासलगाव बाजार समितीतनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। कांद्याच्या दराबाबत कायमस्वरूपी धोरण ठरवण्यासाठी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित एक कांदा परिषदेचं आयोजन या ठिकाणी केले। आपण बघू शकतो की लासलगाव बाजार समितीच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हे कांदा परिषद जी ती या ठिकाणी होणार आहे। या परिषदेमध्ये आपण पाहिलं तर धोरण बदला, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या या टॅगलाईन जी परिषद जी ती या ठिकाणी होते। त्यात प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध निर्णायक प्रश्नांवर जी चर्चा करण्यात येणार आहे। चुकीच्या सरकारी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी, तसेच नाफेड व NCLCFच्या कांदा खरेदीमुळे होणाऱ्या भ्रष्टाचार, तसेच वारंवार बदलणारे कांदा निर्यात धोरण आणि निर्यात बंदीचे तातडीने रद्द करावे, स्थिर दीर्घकालीन कांदा निर्यात धोरण जाहीर करावे, जुन्या परदेशी बाजारपेठा टिकून नवीन देश कांदा उत्पादक खरेदी करतील, अशा ज्या प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी या परिषदेत मांडले जाणार आहे। आणि या परिषदेच्या माध्यमातून जे ठराव होतील ते ठराव जे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचून त्याचा पाठपुरावा देखील या ठिकाणी होणार आहे। थोड्याच वेळात आपण जर पाहिलं तर लासलगावच्या याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी ही कांदा परिषद जी ती आयोजित होते आणि मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी जे ते या ठिकाणी कांदा परिषदेसाठी हजेरी लावणार आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, लासलगाव, नाशिक।